महाविकास आघाडीसोबत गेलो तर आम्ही मर्यादित जागा लढू, एमआयएम माजी खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। सोबत गेलं तर आमची तयारी आहे की खूप लिमिटेड सीट्स आम्ही लढणार आहे आणि समजा नाही झाली तर आम्हालाही माहीत आहे एकटंही लढलं तर एमआयएमला खूप मोठा स्कोप आता निर्माण झालेला आहे। समान जागा वाटप व्हावं अशी मागणी अर्जुन खोतकर जाहीरपणे करू शकत नाहीत। खोतकरांनी ही मागणी त्यांच्या नेत्यांकडे केली पाहिजे होती। अर्जुन खोतकरांच्या वक्तव्यावर उमेश पाटील यांची टीका। तिन्ही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, जे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्या स्तरावरचा हा विषय आहे। आपल्या ज्या काही भावना असतील त्या आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पर्यंत आपण खासगीमध्ये मांडणं हे जास्त उचित राहील। शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या बॅनरचं नुकसान, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक कार्यकर्त्यांनी दापोली खेड महामार्ग रोखला। सरकारला जे द्यायचं होतं ते सरकारने जरांगे यांना दिलं, ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीला सरकारचा विरोध, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। बघा, जे राज्य सरकारला देणं होतं गरजेचं ते राज्य सरकारनं दिलेलं आहे। वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे आणि त्यामुळं आता ते आरक्षण टिकण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी सरकारबरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे अशी